की एका अशा व्यक्तीच्या स्मृतींचं जतन या ठिकाणी करण्यात येत आहे की ज्यांचं संपूर्ण जीवन हे व्रतस्थ होतं आणि ज्यांनी एक मोठा संघर्ष आपल्या जीवनामध्ये केला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की खरं तर खेडगेकर कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर एक अतिशय मेधावी छात्र म्हणून त्यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. एक प्रखर शिक्षक म्हणून त्यांचं जीवन पाहायला मिळतं आणि त्याचवेळी दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. ते स्वामी जरी झाले तरी देखील ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं, तरुणाईमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी संचारित केली, अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला कल्पना आहे की भारत जरी 1947 15 ऑगस्टला त्या ठिकाणी स्वतंत्र झाला, तरी मराठवाड्याला मुक्ती मिळण्याकरता 17 सप्टेंबर 1948 म्हणजे जवळपास 13 महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी होता की जे 13 महिने मराठवाडा झुंजत होता. जे 13 महिने मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता. ज्या 13 महिन्यात आधीच सुरू असलेल्या रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्ठा झाली होती आणि त्याच्या विरुद्ध एक मोठा रणसंग्राम हा या ठिकाणी उभा झाला होता. खरं तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचं मोठं नेतृत्व केलं. या लढ्याला एक प्रकारे संघर्षाच्या लढ्यामध्ये त्यांनी परिवर्तित केलं आणि हैदराबाद असो की मराठवाडा असो, या सगळीकडे त्यांनी जी काही ज्योत पेटवली त्यातनं अनेक तरुण, अनेक महिला या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरल्या आणि त्यातनं हैदराबादच्या निजामाच्या जोखडातनं आपण आपल्या मराठवाड्याला मुक्त करू शकलो. आणि अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या मातब्बर गृहमंत्र्यांनी त्यांच्या या सगळ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या जी काही त्या ठिकाणी एक त्यांनी हाक दिली होती त्याला प्रतिसाद देत ज्या प्रकारची कारवाई झाली आणि त्यातनं मराठवाडा मुक्त झाला.